नमस्कार सर्वांना, तेजस्वीज होम किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. टायटलवरून तुमच्या लक्षात आलेलंच असेल की आजची जी रेसिपी आहे ती मी न बनवता माझ्या मिस्टरांनी बनवलेली आहे. व्हिडिओ अगदी लहान आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर तेजस्वीज होम किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही तुम्ही जर बेल आयकॉनवर क्लिक केलं नसेल, जवळ असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. उद्या गोकुळाष्टमी आहे, त्यासाठी आपण गोपाळकाल्याची रेसिपी तयार केलेली आहे. अगदी घरच्या घरी कमी साहित्यात कसा हा गोपाळकाला तयार करायचा त्याची मस्त अशी रेसिपी आपण आपल्या तेजस्वीज होम किचन ह्या चॅनलवरती सांगितलेली आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ती लिंक दिलेली आहे, तुम्ही नक्की त्या व्हिडिओला भेट द्या. प्रोटीनने भरपूर झटपट तयार होणारी आणि सगळ्यांना आवडणारी ही भुर्जी नान, रोटी आणि अगदी ब्रेडसोबत पण कमाल लागते. चला तर लवकरात लवकर आपण या रेसिपीला सुरुवात करूया. इथे अर्धी वाटी दह्यामध्ये आपण 1 टीस्पून तिखट, 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून भाजलेले जिऱ्याची पावडर, 1 टीस्पून भाजलेले धने पावडर, 1 टीस्पून भाजलेलं डाळीचं पीठ, 1 टेबलस्पून एवढं कडकडीत तेल आणि चवीपुरता मीठ टाकून छानपैकी हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. एका कढईमध्ये 2 टेबलस्पून एवढं तेल, त्यात पाव चमचा जिरे, 1 मोठा बारीक चिरलेला कांदा, 3 ते 4 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरचींचे तुकडे, 2 टीस्पून आलं लसणाची पेस्ट कुटून घेतलेली. ते सगळं मिश्रण आपण चांगलं फ्राय करून घ्यायचं. नंतर त्यात 1 सिमला मिरची आणि 1 बारीक चिरलेला टोमॅटो असं त्याच्यात फ्राय करून घ्यायचे. कांदा टोमॅटो मऊ झाल्यानंतर त्यामध्ये चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि आपण जे दह्यामध्ये मसाले टाकून जी पेस्ट तयार करून घेतली तर ती पेस्टसुद्धा नंतर त्याच्यामध्ये आपण मिक्स करून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिटांसाठी वरून ताट ठेवून आपण एक वाफ काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर थोडंसं जेव्हा साईडने तेल सुटेल तेव्हा त्यामध्ये आपण 1 टेबलस्पून एवढं बटर टाकून भाजी छान फ्राय करून घ्यायची आहे. त्यानंतर पुन्हा 1 टेबलस्पून एवढं त्याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं आणि पुन्हा एकदा वरतून झाकण ठेवून थोडीशी वाफ काढून घ्यायची. तुम्ही पाहू शकता इथे साईडने खूप छान असं भाजीला तेल सुटलेलं आहे, रंग पण खूप सुरेख असा आलेला आहे. आता ह्या स्टेजला आपण जे पनीर किसून ठेवलेलं आहे, हे किसलेलं वाटीभर पनीर आपण लास्ट स्टेजला ह्या सगळ्या मसाल्यांमध्ये ॲड करून घ्यायचं, म्हणजे या मसाल्यांची टेस्ट जी आहे ती त्या पनीरला लागते आणि फ्लेवरफुल अशी अमृतसरी पनीर भुर्जी आपली इथे रेडी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता ह्याला रंगसुद्धा खूप सुरेख असा आलेला आहे. लास्ट स्टेजला आपण कसुरी मेथी घालून थोडीशी ती फ्राय करून घ्यायची. कसुरी मेथीने अगदी हॉटेलसारखी छान अशी चव लागते. नंतर आपण ती एका प्लेटमध्ये छान सर्व करून घेऊया. वरतून अमूल बटर टाकून ब्रेडसोबत किंवा नानसोबत किंवा पोळीसोबत तुम्ही ती सर्व करू शकता. अगदी टेस्टला खूप छान अशी झालेली आहे. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तेजस्वीज होम किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.